नमस्कार मित्रो, तुम्हीही कदाचित तुमच्या आयुष्याची 15 वर्ष 16 वर्ष शिक्षणामध्ये घालवली असतील. मी सुद्धा माझ्या आयुष्याची जवळजवळ 15-20 वर्ष शिक्षणामध्ये घालवली. परंतु ज्या शिक्षणानं मला काहीच दिलं नाही, ज्या शिक्षणानं केवळ कागद माझ्या हाती दिली आणि त्या कागदांच्या शिवाय मला काहीही दिलं नाही, ते आता जाळून टाकायची वेळ आलेली. जुनं ते सोडल्याशिवाय, तुम्ही जुनं काही सोडणार नसाल तर तुम्हाला नवं काहीही मिळत नाही. हा संदेश मला यामधून घ्यायचा आहे आणि तुम्ही जर घेऊ शकत असाल तर अवश्य घ्या, की जुनं जर काही तुम्ही सोडणार नसाल तर नवं काहीच मिळणार नाही आहे तुम्हाला. जर नवं काहीतरी तुम्हाला घराच्या आतमध्ये एंटर करू द्यायचं आहे, नव्याचं स्वागत करायचं आहे, तर जुन्याचं आधी तुम्ही काढून टाकलं पाहिजे, जुनं जाळलं पाहिजे. जुने ते जाळून टाका, नवे तो येऊ द्या दारी, अशी जी ओळ आहे अगदी ती समर्पक आहे. आणि म्हणून हे सगळं माझ्या 10वीपासून अगदी पहिलीपासूनच्या माझ्या ज्या उत्तरपत्रिका आहेत किंवा जे सर्टिफिकेट्स आहेत शाळेने दिलेले, बस ती सगळे मी जाळतो आहे. की ज्या शाळेने मला केवळ आणि केवळ भोगवादी बनवलं आणि ज्या शाळेने मला परावलंबी बनवलं, स्वावलंबी जिथे बनवायला पाहिजे होतं, ते सगळी सर्टिफिकेट्स मी जाळतो आहे. आणि हे असं केल्याशिवाय, आपल्या मनातून ह्या गोष्टी जळाल्याशिवाय आपण आयुष्याला सामोरे जात नाही. आपण आयुष्याला खूप भीतो. म्हणून ती भीती मनातून घालवायसाठी सुद्धा बाहेर तुम्ही असं काहीतरी प्रतिकात्मक जाळल्याशिवाय, वास्तविक आयुष्यात तुम्ही फार जास्त सर्टिफिकेट्स गोळा करून ठेवता, ते जाळल्याशिवाय जीवनाला संघर्षमय करणार नाही. हे अगदी मी जीवनात शिकलो. तर असे कित्येक सर्टिफिकेटं सरकारी कार्यालयांमधून रांगेत उभं राहू तुम्हीसुद्धा काढली असतील, परंतु त्या सर्टिफिकेट्सने तुम्हाला काय दिलं हे तुम्हालाही चांगलं माहिती आहे. केवळ आणि केवळ मानसिक ताप मिळतो, त्या व्यतिरिक्त काहीही नाही. झालं आता कसं छान वाटतंय, मोकळं वाटतंय. आणि आयुष्याची ही नवी सुरुवात उद्यापासून तुमच्याबरोबर सायकल प्रवास महाराष्ट्र दर्शन.